बिहार सरकारमध्ये दिल्लीनंतर आता महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्येही बिहार भवन उभारण्याची घोषणा केली आहे। प्रस्तावित बिहार भवन हे बेसमेंटसह सुमारे 30 मजली असणार आहे। तसेच त्यामध्ये अत्याधुनिक सोयी सुविधाही असणार आहे। याची उंची जमिनीपासून 69 मीटर उंच असेल। या इमारतीमध्ये 178 खोल्या असणार आहे। त्यांचा वापर सरकारी अधिकारी, पाहुणे आणि गरजू लोकांसाठी केला जाणार असल्याची माहिती मिळते। मात्र या बिहार भवनाच्या बांधणीला आतापासूनच विरोध होऊ लागला असून आम्ही मुंबईमध्ये बिहार भवन बांधू देणार नाही असा इशारा मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी दिलाय। नाही ते बिहार भवन वगैरे इथे काय बनवायला आम्ही देणार नाही। कारण महाराष्ट्रामध्ये एवढी शेतकऱ्यांवर एवढी अवकाळी संक्रांत आलेली आहे। मुलांचं शिक्षण महाग झालेलं आहे, महागाई वाढलेली आहे, तरुण बेरोजगार झालेले आहेत, अनेक गोष्टी आहेत। ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं सोडून ते 314 कोटी 20 लाख रुपये वगैरे खर्च करून काहीतरी बिहार भवन बांधणार आहे। माझं म्हणणं असं आहे की त्यांना ते जे बिहारी लोक इथे उपचारासाठी येतात त्यांच्या राहण्याच्या आणि खाण्याच्या सोयीसाठी तुम्ही एवढा खर्च करण्यापेक्षा बिहारमध्येच तुम्ही एवढ्या मोठ्या पैसा वापरून तिकडेच तुम्ही का नाही उपचारासाठी हॉस्पिटल मोठं उभं करत। उद्योग विभागाने पूर्ण बंद केलं आणि आता मी ऐकतोय की 30 माळीची बिहार भवन हे काय थट्टा चालली आहे का आमची? म्हणजे परत तुम्ही हे असं दाखवतायत की बघा आम्ही आलो ना, आता आम्ही तुम्हाला अजून ठेचून काढू। ही मनस्थिती आणि ही मानसिकता जर तुम्ही बघितली तर मला वाटते ह्याच्यातला विचार हा नक्कीच मराठी माणूस करतोय। तुम्हाला असं वाटत असेल की एक निवडणूक जिंकल्यानंतर तुम्ही आमचा आवाज बंद करू शकता, तर ही चूक आहे। अजून जिद्दीने, अजून जोमाने फिनिक्सच्या सारखी भरारी आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही। राज्य आपलं, देश आपला एक आहे। वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी भवनं असतात। तसं महाराष्ट्रामध्ये बिहार भवन सुरू होत असेल तर त्याच्यामध्ये गैर वाटायचं काय कारण आहे? बिहारमध्ये देखील आपलं भवन आहे, दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन आहे, त्यानंतर वेगवेगळ्या राज्यामध्ये अशा पद्धतीचे सदन केले असतात, भवन असतात। तिथल्या बाहेरून आलेल्या पाहुण्यांची सोय त्या ठिकाणी व्हावी हा त्यातला हेतू असतो। त्यामुळे विनाकारण मनसेनं अशा पद्धतीचा प्रांतवाद करू नये। माझी सन्माननीय राज ठाकरेंना विनंती आहे की अशा पद्धतीचा प्रांतवाद केल्यामुळं, भाषेचा वाद केल्यामुळंच आपल्या पक्षाची काय अवस्था झाली याचा विचार देखील त्यांनी केला पाहिजे।